तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। नरेशजी, शिवाजी पार्क जो खरं तर गजबजलेला सगळा भाग आहे आणि याच ठिकाणी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते। अत्यंत निषेधात्मक आणि चुकीची ही घटना आहे। ज्याने कोणी असं कृत्य केले असेल त्याच्यावरती ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे। पोलिसांनी ताबडतोब याची चौकशी करून ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याला ताब्यात घ्यावं, ही आम्ही मागणी करीत आहोत। निश्चित महेश सावंत काही वेळापूर्वी बोलले की ठाकरे गटाच्या आंदोलनाला बगल देण्यासाठीच हे केलं जावं असू शकतं। हे बघा, याचं काय म्हणतात की या गोष्टीचा उपयोग राजकारणासाठी करू नये। महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। आता अशा पद्धतीने जर समोरून जर टीका होत असेल तर मला एक संशय निर्माण होत आहे की अशा पद्धतीने टीका करण्यासाठी कोणी हे कृत्य केलंय का? जी नरेशजी, मीनाताई जी व्यक्ती हयात नाहीये अशा व्यक्तीला राजकारणात घेणं चुकीचं आहे। आणि जर समोरच्या म्हणजे विरोधक अशा पद्धतीने टीका करत असतील तर मला त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे। निश्चित खरं तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आली। सरकारचा आळा या समाजकंटकांवर राहिलाच नाही असा आरोप होतोय। हे बघा, काही माथे फिरू आणि समाजामध्ये काही गडबड करण्याच्या दृष्टीने सुद्धा अशी कृत्य काही जण करू शकतात। तर सरकारने योग्य ती याची चौकशी करावी ताबडतोब आणि ज्याने कोणी अशा पद्धतीने कृत्य केलं असेल त्यांच्यावरती कारवाई करावी। निश्चित खरं तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवशी नेमका विटंबनेचा प्रकार कसा असा पोलीस तपासात आता मुख्य रोखा खोडसाळपणाकडे जातोय। याच्या आता जर ठाकरे गटाची लोक जर अशा पद्धतीने या घटनेचा उपयोग करून घेत असतील तर मला त्यांच्या भूमिकेवरच मला संशय निर्माण होत आहे। निश्चित धन्यवाद नरेशजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।